ए साते आलिया ओळंगा शारंग धरू, ए साते आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारो वाया जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. लोकाभिरामं रणरंग धीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. श्रीसंताची या माथा चरणावरी, श्रीसंताची या माथा चरणावरी, साष्टांगे करी संताच्या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. ए साते आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारो जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज मौजे बडवणी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी या आपल्या पारमार्थिक गावामध्ये वैकुंठवासी ज्ञानोबा दशरथराव मुंडे यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेली ही कीर्तनरूपी सेवा आणि या सेवेचे आयोजक
त्यांचे सुपुत्र भास्करराव ज्ञानोबा मुंडे, नामदेवराव ज्ञानोबा मुंडे सेवानिवृत्त ग्रामसेवक आणि त्यांचे नातू सिद्धेश्वर मच्छिंद्र मुंडे यांनी आपल्या वडिलांप्रती श्रद्धा भावना कृतज्ञतापूर्वक केलेलं हे आयोजन आहे। ज्ञानदान आणि अन्नदान अशा स्वरूपात आजची सेवा आहे। म्हणून या त्यांच्या सुपुत्रांना तर धन्यवाद आहेच, पण त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच मी धन्यवाद देतो, कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा। आपले वडील गेल्यानंतर त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठी मुलगा सात्विक लागतो, नाहीतर मग आहाकटा त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला। म्हणून तिने यांच्या सुपुत्रांनाही धन्यवाद, त्यांचे नातू आदी करून सर्वजण या सेवेचं मला ज्यांच्याकडून निमंत्रण प्राप्त झालं ते आमचे सिद्धेश्वर आळंदीला त्यांनी स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज यांच्या संस्थेमध्ये बरीच वर्षे पाठ ऐकलेत आणि तिथं विद्वान महात्मे आहेत। डॉक्टर नारायण महाराज जाधव, त्याचबरोबर माणिकशास्त्री मुखेकर, त्याच्यानंतर मारुतीबाबा कुरेकर, जे अगोदर मामासाहेब दांडेकर, जे आपल्या संप्रदायामधल्या ज्यांनी धुरा सांभाळल्या, बंकट स्वामी असतील, त्याच्यानंतर लक्ष्मणभाऊ इगतपुरीकर असतील, त्यांच्या मार्गानं आजही आपली वारकरी शिक्षण संस्था चालते आणि त्या परंपरेतच त्यांनी कुऱ्हाडे माऊली असतील, आपले सांगळे महाराज असतील, या परंपरेत अनेक महाराज म्हणजे संतांची मांदियाळीच आळंदीत आहे। आणि मग ज्यांनी आळंदीत एवढा दिवस परमार्थ केला त्याच्यावरूनच ओळखायचं की हा यांचा परिवार सात्विक आहे आणि त्यांनी त्यांच्या सेवेला मान देऊन आज आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला। या सेवेसाठी निवडलेला अभंग साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, असे वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी घातला, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया नामातयाचा किंकर, तेने केलासे विस्तार, असे आपले ज्ञानोबराय भागवत धर्माचा पाया घालणारे संत आहेत। आणि उपजताची ज्ञानी विशेषण काय, हे वर्म जाणवणे आले लोटांगणी चांगदेव, असे ज्ञानी यांचे शिरोमणी असलेले संत श्रेष्ठ ज्ञानोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। आणि या अभंगातून ज्ञानोबराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात की जोही जीव या पृथ्वी तलावर जन्माला आला त्यानं फारसं इकडं तिकडं फिरण्यापेक्षा देवाची ओळख करून घ्यावी। मग इकडं तिकडं कुठं फिरायचं नाही, तर विषयात फिरायचं नाही। त्याच्यानंतर दुसरं सांगितलं की त्यांनी आपण जे गणगोत आहे आपलं आणि आप्तेष्ट नातेवाईक ज्याला आपण आपलं समजतो, हे सुद्धा फार काळ आपले सोबती नाहीत, म्हणून यांच्याही मोहमायेत जास्त गुंतायचं नाही, विषयांच्याही मोहमायेत जास्त गुंतायचं नाही। तर काय करायचं, तर जीवानं देवाची ओळखी याच जन्मात करून घ्यायची। विठ्ठला आपण जन्माला आलो, जन्माला आल्याबरोबर आपलं कर्तव्य आहे की मला या जगात कुणी पाठवलं, कशासाठी पाठवलं आणि मला आयुष्यभर इथं काय करून जायचं। आता जसं ज्ञानोबा आपले माऊली वैकुंठवासी झाले, मग माऊलींनी जीवनभर परमार्थ केला। एवढंच नव्हे, हे आज जे भजन तयार केलं 2-4 गावचं, कातकरवाडी, बडवणी, भेंडेवाडी, त्यांचं योगदान आहे। आणि असं योगदान देणारे पुण्यात्मा ह्याच्यावरून ओळखायची। पतिव्रता कधी ओळखायची, साधू मरणात साधू ओळखायचा। तर पुण्यात्मा कधी असतो बघा,
पुण्यात्मा. एकादशीच्या दिवशी मृत्यू आला म्हणजे ह्याला म्हणायचं पुण्यात्मा. भगवान जेव्हा 8व्या अध्यायात सांगतात की उत्तरायण दक्षिणायन आणि मृत्यूचे नियम सांगतात, त्याच्यामध्ये जो बसला तो असं नाही की बाकीचे पुण्यात्मा नाहीत, पण त्याच्यात विशेष रूपानं विशेषत्वानं ज्यानं देह एकादशीच्या दिवशी सोडला आणि आयुष्यभर परमार्थ केला तो पुण्यात्मा असतो. म्हणून वैकुंठवासी माऊलींच्या या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी बडवणीकर भजनी मंडळी असतील, पखवाजवादक असतील उपस्थित राहिलं. आपल्याला ही सेवा करत असताना देवाची ओळख करून घ्यायची. विठ्ठला विठ्ठला कस्त्वं कोहम कुत आयात कामे जननी कोमे तात इति परिभावय सर्वम सारम. आद्य शंकराचार्य म्हणतात की इथं आल्यानंतर कस्त्वम कोहम कुत आयात कामे जननी कोमे तात, मी कोण ह्याचा विचार पहिल्यांदा करायचा. आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा पहिला विचार झाला. दुसरा विचार, मला पाठवलं कुणी, कुणी पाठवलं तर भगवंतानं पाठवलं. ज्यानं पाठवलं त्याचं या जन्मात स्मरण करायचं कृतज्ञतापूर्वक आणि त्याची प्राप्ती करून घ्यायची. म्हणजे थोडक्यात जीव शिवाला जाऊन मिळाला पाहिजे आणि जीव शिवाला मिळण्यासाठी साधना करण्यासाठी हा देह दिलेला आहे. मग मनुष्य देहातच ही साधना होती, इतरच जीवात नाही. अनिक हे ज्ञान नाही कोठे याची देही घडे देवाचे भजन. दिले इंद्रिय हात पाय कान हे सगळं जे दिलंय ते भजन करण्यासाठी. म्हणून याच्याद्वारे ह्या शरीराच्या द्वारे परमात्मा प्राप्त करायचा. कसा प्राप्त करायचा? जर हा देह आपण म्हणतो नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, हे सत्य आहे. परंतु हा देह टाकावा आहे का? ह्याला काही किंमत नाही का? तर हा अनमोल ठेवा आहे जो की खूप जन्मानंतर फिरून फिरून जवळपास 84 लक्ष योनी फिरल्यावर मनुष्य देह मिळतो. मग दुर्मिळ आहे की नाही? एक कथा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक सागरामध्ये मच्छीमार मासे पकडत होता. एके दिवशी त्याच्या जाळ्यामध्ये एकही मासा अडकला नाही, परंतु एक पिशवी अडकली आणि त्या पिशवीमध्ये काही दगड त्याला दिसले. मग तो आपल्या नशिबाला दोष देऊ लागला. आज दिवसभर मासेमारी केली पण मासे गळायला लागले नाही. निराश झाला, पण ते एक एक दगड बघू लागला आणि निराशेच्या भरामध्ये रागाच्या भरामध्ये तो समुद्रात टाकून देऊ लागला. राग म्हणजे थोडा त्याला काय म्हणतो आपण राग आला. आज काही धंदा झाला नाही, टाकू लागला. एक एक दगड त्यानं टाकले. एक दगड शेवटला राहिला त्या पिशवीत. तो म्हणला एवढा आपण जपून ठेवू. घरी घेऊन आला. बायकोला म्हणला आज मला काही मासेमारी करायला गेलो पण मासे गळायला लागले नाहीत, पण हा दगड लागला. ते दगड मात्र चमकत होता. मग तो सोनाराकडे नेला. सोनार म्हणला ह्याची किंमत लाखो रुपये आहे, मला देऊन टाक. मग त्यानं विचार केला सोनार जर लाख रुपये देत असेल तर ह्याच्या पुढे जायला पाहिजे. आणखी आपण सोयाबीन घेऊन जातो पण गेल्या गेल्या आडतीला देतो का? पहिल्यांदा भाव विचारतो. याच्यापेक्षा दुसऱ्या मिलला भाव आला तर तिकडं जाऊ. मग तो जड जवाहिऱ्याकडे गेला. तो म्हणला अरे हा अनमोल हिरा आहे आणि हा 5 कोटीचा हिरा आहे, तुला कुठं सापडला? आत्ताच्या आत्ता तुला 5 कोटीचा चेक देतो, तो मला दे, कारण हा हिराच भेटत नाही. एवढा दुर्मिळ हिरा. आता त्याला त्या 5 कोटीचं नवल वाटत नव्हतं, तर तो कपाळात आपलं डोकं बडवून घेत होता, कपाळात मारत होता की असे 5-5 कोटीचे मी 10-20 तर हिरे रागाच्या भरात फेकून दिले. किती? 10-20 हिरे फेकून दिले. मग आता त्याला पश्चाताप होऊ लागला. त्या 5 कोटीचा आनंद नव्हता. तसं हा मनुष्य देह इतका दुर्मिळ आहे, पण आपण तो संसारात विषयात विकारात वाया घालवतो. त्याचं काहीच वाटत नाही आपल्याला. पण जेव्हा ह्याची किंमत कळेल तुम्हाला त्या हिऱ्यासारखी, तेव्हा हा देह अनमोल कसा आहे तर येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. ह्या देहानं जन्म मृत्यूरूपी जो संसार आहे तो बाजूला सरतो, देव प्राप्त होतो ह्याच जन्मात. म्हणून हा देह अनमोल आहे, मग त्याची किंमतच होऊ शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. किती अनमोल आहे बघा. बरवे झाले आलो या जन्माशी.
म्हणजे बाकीच्या बैलाच्या कुत्र्याच्या जन्माला गेलो नाही बाबा, बरं झालं. कुठं आलो? बडवणीच्या मंदिरात आलो की नाही? मनुष्य आहे म्हणून आलं. इथं कुत्रा आल्यास तुम्ही बसू देता? त्याला बाहेर हाकलता. म्हणजे बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडिली मनुष्य देहा ऐशी, महालाभाची उत्तम राशी. एवढ्यातच लक्षात घ्या आता, हा देह किती अनमोल आहे. महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाशी पात्र होईचे. अहो एवढंच नाही, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. किंवा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहिजे. धन्य आम्ही जन्मा आलो. आता तरी धन्यता माना. देवानं काय दिले कधीच म्हणाय नाही. देह दिला, धन, पुन्हा आपण विठोबाचे दास झालो, आणखी चांगलं. दुधात साखर म्हणजे दुग्ध शर्करा योग झाला. केवळ मनुष्य देह दिला, आपण त्याचं महत्त्व कळालं नाही तरी वाया गेला. तरी नाहीतरी जन्म गेला वाया जातो. तयाचा मातेरा केला मुळे, म्हणजे दिलं पण त्याचं मात्र केलं, जाणला नाही, त्याचं महत्त्व जाणलं नाही. म्हणून हा देह चमत्कारिक आहे आणि तो फार पुण्यानं प्राप्त झाला. त्याची किंमत करायला शिका. केवळ तो टाकाऊ नाही, त्याची किंमतच होऊ शकत नाही. बरं, तुम्हाला किती रुपये दिल्यास तुम्ही एक दिवस आयुष्य वाढवू शकता? डॉक्टरकडून किती पैसे घाला, जेव्हा एकही दिवस तुम्हाला तर आयुष्य पाहिजे. कुणाला मरावं वाटते का? आगा मर हा बोलणं साहती, कुणालाच मरावं वाटत नाही. पण जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया, देहाची या गावा आलिया. जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. इथं आलं की जातस्य ही ध्रुव मृत्यू, ध्रुवम जन्म मृतस्यच तस्मात् परिहारेर्थे नत्वम शोचितुम रहसी. इथं आला म्हणजे त्याला जावं लागतं. उपजेते नाशे नासिले पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. आता वैकुंठवासी ज्ञानोबा दशरथराव मुंडे यांचं निधन झालं. आता त्यांनी आयुष्यभर केला परमार्थ. आता मागे आपल्यालाही प्रत्येकाला जायचंच आहे ना. एकदा युधिष्ठिराला प्रश्न विचारला, युधिष्ठिराला पुन्हा यक्षण, या जगात सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे? त्यानं सांगितलं, या मृत्यू लोकात एक मला आश्चर्य दिसते की मृत्यू लोकातले माणसं अनेक लोकांना स्मशानात पोहोचून येतात आणि घरी आल्यावर असं समजतात की तो मेला, आपण अमर आहेत, आपण मरणार नाहीत, या भ्रांतीमध्ये वावरतात. म्हणून त्याला मृत्यूचा विसर पडतो. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. वास्तविक तिथून आल्यास वैराग्य यायला पाहिजे. अरे रे, पण ते स्मशान वैराग्य फार काळ टिकत नाही. थोडा वेळ माणसं स्मशानात गेल्यावर अरे रे काही खरं नाही माणसाच्या जीवनाचं, असं तसं म्हणतात. आणि घरी आलं की बायकोला ठेव चहा म्हणतात, सुरू झालं संसार. पुन्हा विसर पडला. हे सगळ्यात मोठं आश्चर्य कुणा सांगितलं? धर्मराजानं यक्षाला सांगितलं. विठ्ठला बरं, मृत्यू जीवाला आहे हे शाश्वत सत्य आहे. पण त्याचंही मृत्यूला सुद्धा जिंकायचं आहे आपल्याला. ते जिंकण्यासाठी सुद्धा देवाचीच ओळख करावी लागेल आणि परमार्थच करावा लागेल. त्याशिवाय आपण मृत्यूलाही जिंकू शकत नाही, जर मृत्यूचं खरं स्वरूप समजलं नाही आपण. आता बघा, देहाचं म्हणजे जडाचं रूपांतर आणि चेतनाचं वेशांतर म्हणजे मृत्यू.
माऊलींच्या भाषेत सांगतो, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. नवीन जुनं वस्त्र टाकायचं, पुन्हा नवं धारण करायचं. ही तर क्रिया आपण करतो. जुनं वस्त्र टाकणे, नवं वस्त्र धारण करणे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. असं देहांतर होतंय माणसाचं. म्हणजे आत्मा अमर आहे. नयनम छिंदंती शस्त्रानी नयनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्या न शोषयती मारुता. मग आत्मा पुनर्जन्म घेत असतो त्याच्या कर्मधर्मानुसार. असं जर असेल तर मग मृत्यूला घाबरायचं नाही. का तर ज्याच्यापासून आपण आलोत तिथंच जायचे परत. जीव कुठं जाणार आहे? शिवाकडेच जाणार आहे. जसं माहेरला जायचं असल्यावर उलट मुलगी काय होते? आनंदी होते. फक्त दुःख ह्याचं वाटते. किंवा सासरला जायचे मुलीला तर ती दुःखी का होते? माहेर सुटते म्हणून. पण तिथंही तिला एक घर आहे, इकडेही तिला बापाचं घर आहे. परंतु आपण सुद्धा मृत्यूला प्राप्त होत असताना आपतेष्टांचा आपल्याला जो मोह झालेला असतो त्याच्यामुळं आपल्याला मृत्यू अवघड वाटतो. पण हा जर मोह गेला तर मृत्यू म्हणजे शिवाला जाऊन मिळणे. आणि तो पुण्यात्मा भगवत स्वरूपच होत असतो. विठ्ठला कोणता जीवात्मा भगवत स्वरूप होतो? थोडक्यात सांगतो. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समदभाव याती नास्त्यत्र संशय. ह्याच्यात संशय नाही, तो मलाच येऊन मिळतो. पण कोण? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. अंतकाळी ज्याच्या नाम आले अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. आणि तुका म्हणे सुखा पार नाही. यप्रयाती समदभाव किंवा ओमिते काक्षरम ब्रह्म व्याहरण मामुस्मरण. अंतकाळी ओमचा प्रणवची जरी उपासना केली तरी तो देवालाच जाऊन मिळतो. म्हणजे जीव ब्रह्मस्वरूप होतो. म्हणून आपले माऊली ब्रह्मस्वरूप झाले. एकादशीच्या दिवशी देह ठेवला आणि आयुष्यभर साधना केली. अशी साधना आपल्याकडूनही घडावी. त्यासाठी जीवनभर परमार्थामध्ये राहणं, यासाठी साधूची कृपा, भगवंताची कृपा आणि आईवडिलाचं पुण्य या गोष्टीची गरज आहे. ज्याच्याकडे हे आहे त्याला मात्र भीती नाही. कारण तो सतत देवाच्या चिंतनात राहतो. सततै कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमस्यंतश्च माम भक्त्या. वा यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. असा पुण्यात्मा असेल तर त्याच्याकडं बघून लोक चालतात. आता आपण महापुरुषाकडे ज्ञानोबरायकडे तुकोबरायकडे बघून का चालतो? त्यांनी ज्या मार्गाने गेले तेनेची पंथे. कारण येत वडील जे जे करीती तया नाव धर्म एर ते अनुष्ठिती सामान्य सकळ. त्यांनी असा राजमार्ग तयार केला. केला राज्यभार चाले ऐसा मोडून या वाटा
सूक्ष्म दुस्तर योगांच्या तपाच्या जपाच्या ह्या वाटा आता कलियुगामध्ये क्षीण झाल्या आणि त्या माणसाला शक्य नाही. यज्ञ दान हे फार कमी लोक करू शकतात, किंबहुना जवळपास आता करण्याची कॅपॅसिटीच राहिली नाही माणसाची. आता घंटाभर उभा राहिला तर गुडघे दुखतात. एका पायावर तप करू शकतो माणूस? नाही. म्हणून मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. मग ह्याच मार्गाने जरी गेलं तर न पडे गुंता कोठे काय. म्हणून त्यांनी दाखवलेल्या मार्गानं एश पंथा एतत् कर्म किंवा महाजनो येन गत सपंथा, हा त्याला मार्ग म्हणायचं. म्हणून महापुरुषांच्या सोबत जायचं. वेद मार्गे मुनी गेले, त्यांच्या मागे आपण विठ्ठला विठ्ठला. चला आपला वेळ होऊ नये. म्हणून या जन्मात आल्यानंतर आपल्या देहाची किंमत कळाली. देहाची नुसती किंमत कळून चालत नाही, तर आणखी एक काम आपल्याला जे की अत्यावश्यक आहे, अभंगाचं पहिलं चरण. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात असं सांगतात की ए साते आलिया ओळंगा शारंग धरू नाही तरी संसारू वाया जाईल रया. दोन गोष्टी सांगितल्या. आता साते शब्दाचा अर्थ काय? दुडीवरी दुडी गवळण साते निघाली. साते म्हणजे बाजार. बाजार आता कोणता बाजार? इथं ए साते आलिया शब्दाचा अर्थ पहा. ए साते म्हणजे या बाजारात आल्यावर. आता तीन प्रकारचे बाजार आहेत. मनुष्य देहरूपी बाजार, जन्म मृत्यूरूपी बाजार आणि संसारातला आपण जो प्रपंच करतो, प्रपंच देहादी असेल, जन्म मृत्यूरूपी असेल आणि मनुष्य देहरूपी असेल, ह्या सगळ्याला बाजार म्हणायचं.
आता संसार म्हणजे जन्म मरण आहे, एकाच समानार्थी शब्द आहे ते. आता मनुष्य देहरूपी बाजारला आलो म्हणजे ए साते आलिया, पहिला अर्थ. मनुष्य देहरूपी बाजारला आलात ना तुम्ही, आता पहिले कुठं का असना 84 लक्ष फिरून बहु केली वनवन, पाय पिटी झाला सेन. माहित नाही किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा, पडिलो आवर्ती भोरा, बहु थोरा ओळसिया. पहिलं किती बेजारी झाल्या कुणालाच माहित नाही, फक्त शुकाचार्याला माहित होती, म्हणून ते 12 वर्ष गर्भात होते. ब्राह्मणाचे पोरं एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. आईच्या पोटात आठवत होते, आपल्याला आठवण नाही, आपण त्याचा विचारच करत नाही, म्हणून बी बरं आहे. अज्ञानात आनंद, विठ्ठला विठ्ठला. अहो कंटाळा आला पाहिजे, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. संसार माणसाची फजिती किती करते. गुरुजीच्या भाषेत कसलाही बाणेदार मिशावाला माणूस असू द्या, त्याची फजिती संसार करतो. हे गुरुजीचं वाक्य, लाड गुरुजीचं. करतो की नाही करतो? गुरुजी तर म्हणले त्याच्या मिशा फक्त चहात बुडवायच्या कामाच्या, बाकी काहीच होत नाही. म्हणजे कसलाही माणूस असला तर संसार काय करतो, त्याची टिंगलटवाळी करून त्याला करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. जे कामं करायचे नाहीत या ध्यान तेही करायला लावतो कधी कधी, मग माणसाला लाज वाटते. पण तरी संसाराच्या भीतीपोटी मरण भरे परी काय अवकळा आहे, तुकोबराय म्हणले. ह्या संसारानं माणसाला काय केले, बेजार केले. बहुत वहाविले दूर न लगेची तीर पैल थडी. कितीक वाहत गेली की म्हणले ह्याच्यात, किती वेळा जन्म झाला की, कुठून कुठून फिरून लोक आले की, आणि किती फिरणार आहेत. तुम्हाला सांगतो, असा एक हॉल होता, त्या हॉलला एकच दरवाजा, एक आंधळा माणूस असा फिरत चापत चापत यायचा, दरवाजापाशी आला की त्याचं डोकं खाजवायचं, पुन्हा एक फेरा पडायचा, आणि दरवाजापाशी आला की डोकं खाजवायचं, त्याला दरवाजाच सापडना. तसं आपल्याला या फेऱ्यामध्ये आपण सापडलो जन्म मृत्यूच्या. ए साते आलिया सांगालो, ए साते आलिया म्हणजे जन्म मृत्यू रूपी बाजारात आलो, पण आपल्याला मोक्षाचं द्वार सापडत नाही. नेमकं त्या टायमाला आपले प्रपंचाचे कामं निघतात. कीर्तन म्हणलं की घरचं काहीतरी काम निघते. आता आज एकादशी आहे, पुण्य पावन दिन आहे. एकादशीला मंदिरामध्ये जागरण आणि दिंडी देवाला प्रिय आहे. दिंडी जागरण देवा प्रिय, व्रता माझी व्रत एकादशी पावन, दिंडी जागरण देवा प्रिय. मग असं देवाला प्रिय व्रत आहे, किती जण करतात, आपले आपण तपासायचं. एवढं पावन व्रत आहे. आज तर पाप मोचनी एकादशी आहे. अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. इथं आलेल्यांचं पातक जर नष्ट करायचं असेल तर हे व्रत सांगितले. म्हणजे फक्त मेधावी ऋषींना केलं आणि आपण करायचं नाही असं आहे का? त्यांनी केलं, मेधावी ऋषींनी मोहित झाले होते अप्सरेला, त्यांचं पाप निघून गेलं, आणि त्यांनी सांगितलं की विष्णूनं की हे व्रत जो कोणीही करील त्याचं पाप, अहम त्वाम सर्व पापेभ्यो, पण सर्व धर्मान परित्यज्य. अट काय घातली, सर्व भावानं शरण यावं लागलं. शरण आला की मग तया आयलीच थडी सरले माया जा. मग त्याला ए साते आली याची बेजारी नाही. कुणाला नाही? जे सर्व भावे मज भजले, एक एथ एकची लीला तरले. जे सर्व भावे मज भजले, तया आयलीच थडी सरले माया जाळ. विठ्ठला किंवा आजच्या व्रताचं महिमान सांगतो. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान. नेमे आचरते जन, नेमे आचरते जन. गाती ऐकते हरि कीर्तन, गाती ऐकते हरि कीर्तन. ते समान विष्णूचे, ते समान विष्णूचे.
ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान. एकेरी प्रमाण घ्या म्हणजे उशीर होऊ नये, पुन्हा तुम्हालाही झोप यायची. आणखी कीर्तनही लांबू नये, वेळेत व्हावं. एकेरी म्हणा, गाऊन डबल आता थोडंसं म्हणजे आपला विषय होऊन जाईल. आणखी ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन. आजच्या दिवशी ते समान विष्णूशी, विष्णू पदम वापनोती, त्यांना विष्णू पद मिळते. आता एवढं देव स्वतःच पद देतो. देव होऊनी उदार, भक्ता देतो अमरपदे. असं असताना आपण दुर्भाग्य, आपण घेत नाहीत. म्हणजे देव द्यायला आलाय पण घ्यायला पदर नाही, अशी गत आहे. म्हणून आजच्या व्रताचं हे पुण्य आहे. आणि ह्याच्यापेक्षाही तुम्हाला आणखी पुढचं सांगतो, हायेस्ट उदाहरण. एक राजा होता, त्या राजाचं नाव होतं रुक्मांगद. रघुकुळातलाच राजा आहे, इक्ष्वाकुकुळ म्हणजे आपल्या सूर्यवंशातला. या रुक्मांगद राजानं एकादशीचं व्रत करा म्हणून दौंडीच दिली. गावामध्ये एकादशीच्या दिवशी अन्नच शिजायचं नाही. निराहारी राहून प्रभूचं भजन, दिंडी, जागरण, एकादशीच्या दिवशी हरिपाठ आदी करून दररोज म्हणजे नित्य काय म्हणायचं त्याला, आता मी सांगितलं होतं तेशाम नित्याभियुक्तानाम, सतत जोडलेला. किंवा तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धेचं, सर्व काळ जो देवाचं चिंतन करतो, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. आणि म्हणून त्या गावाचं पुण्य वाढलं. पण एके दिवशी विघ्न असं आलं की त्या गावावर इंद्र मोहित झाला. इंद्राला वाटलं मृत्यू लोकात एवढं सुंदर नगर कुणाचं आहे. त्या गावाचं नाव होतं कांतीनगरी, कांतीपुरी. इंद्रानं काय केलं, आपले सेवक पाठवले, जा आणि कांतीनगरीचा समाचार घेऊन या. विमान खाली आलं इंद्राचं आणि त्याच्या बागेतले फुलं घेऊन गेलं. 2-4 दिवस हा कार्यक्रम चालला. एक दिवशी राजाला फुलं राहिले नाहीत पूजेला. राजानं मग काय केलं, जे वॉचमॅन असतात रात्रीचे त्याला सांगितलं की लक्ष ठेवा. रात्रीच्या एक दिवशी विमान आलं आणि फुलं तोडले, सगळं ठेवलं. वॉचमॅननं पाहिलं पण विमानच उडना. आता काय करायचं, विमानाच्या काय म्हणतात ते, विमानात टेक्निकल बिघाड झाला. आता विमान भरारी घेईना, लँडिंग केलं खाली, टेक ऑफ पुन्हा आता होईच ना, विमानच चालू होईना. पायलट बेजार झाला. मग राजानं सांगितलं कोण आहेत, म्हणले आम्ही खरं सांगतो, दररोज तुमच्या कांतीपुरीतले फुलं चोरून नेत होतो, इंद्राला इथले फुलं आवडत होती. इंद्राचे सेवक आहेत का, ठीक आहे. मग आता काय असं, विमान उडायचं असल्यावर गावात जर एखादी एकादशी व्रत करणारी आणि पतिव्रता स्त्री असेल, तिनं जर असा स्पर्श केला विमानाला तर ते विमान उडल. आता शोधा म्हणले गावात. इकडं माता माऊलीकडं आलं प्रकरण. म्हणजे ह्यानं चेंडू ह्यांच्या कोर्टात टाकून दिला. आता शोधाशोध सुरू झाली. एक धोब्याची बाई होती, पतिव्रता आणि एकादशी व्रत करणारी. तिनं हात लावल्याबरोबर विमान उडालं. राजा अवाक झाला, एवढं पुण्य एकादशीचं. मग तर दौंडी देऊन पुन्हा आणखी एकादशी दुप्पट जोमात चालू झाली. मध्ये अप्सरानं मोहित केलं, पुत्र धर्मांगदाचं शिर मागितलं, पण राजानं एकादशी व्रत सोडलं नाही. त्याचा परिणाम असा झाला, वैकुंठातून देव आला, तुला काय पाहिजे. ती अप्सरा बी पुन्हा लाजली की मी राजाला मोहित केलं, पण तिला एकादशीचं पुण्य दिलं आणि हे देवानं सगळी नगरीच वैकुंठाला नेली. काही एकादेनी वैकुंठा जावे. एखादा पुण्यात्मा वैकुंठाला जातो, म्हणतो आपण वैकुंठवासी, पण नरकवासीकडेच जास्त गर्दी आहे. गर्दी कुठं आहे, नरकवासीकडे ट्रॅफिक जाम आहे. वैकुंठवासी दरवाजे उघडे आहेत. हे वाट गोमटी वैकुंठासी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. ही वाट मोकळी आहे, ट्रॅफिकच नाही, वन वे चालू द्या, पण गर्दीच नाही. का नाही गर्दी, अहो इकडला मार्ग अनुसरणारे खूप कमी आहेत. ज्यांना अनुसरला तो अनुसरे तो अमर झाला. अंतरला संसार, मग त्याला ए साथीची बेजारी नाही. ए साथे चालू आहे आपलं, बेजारी कशी चुकवायची. या गावानंच बेजारी चुकविली, कोणत्या, त्या कांतीपुरीतल्या. आणि सगळं गावच वैकुंठाला गेलं. म्हणून माऊली म्हणतात, काही एकादेनी वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठची केले आघवे,
ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. म्हणून भजन करा विठ्ठला विठ्ठला. आता त्याच बघून अंबऋषी राजाने एकादशीचं व्रत केलं, द्वादशीला पार न सोडायचं. त्याचा द्वादशी अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. अन रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. एवढं जर फळ देत असल तर काय हरकत आहे? 15 दिवसा माझी एक एकादशी. तुकोबर आहे तर असं बोट ठेवून म्हणतात, का रे न करीशी व्रत सर? चला सांगा, काय तुझा जीव जातो एकादशी? फराळाचे मिसे धनी घेसी, थोडे तुझ घरी होती उजगरे, देऊळाशी कारे मरसी जाता. आता इथं दात खाल्लेत आपल्यावर. कुणा? तुकोबर आहे ना. का तुका म्हणे का रे सुकुमार झालासी, काय जाब देसी यमदूता विठ्ठला विठ्ठला. त्याच्या पुढे तुकोबाराचा राग आहे. एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्यांची गती होईल नेनो. मला सुद्धा विचारू नका ते कोण्या गतीला जाते, म्हणजे 100% अधोगतीला. ही गिरायक कुठं आहेत? 100% अधोगतीला. कोण त्यांची गती होईल नेनो असं सांगितलं. म्हणून या व्रताला किंमत आहे, एकादशीला किंमत आहे, नामचिंतनाला किंमत आहे. नामचिंतनात देह झिजला की ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. बाहेर जायचीच गरज नाही. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. म्हणून तर मृत्यू लोकातले इथं इच्छा करतात, पण त्यांना सुद्धा हे भेटलंच असं नाही. नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीते असं त्यांना वाटतंय, पण त्यांना भेटेलच असं नाही. विधाता आला होता काला खायला, पण देवानं काला मिळू दिला नाही. म्हणजे देवांची इच्छा आहे, पण भेटेलच असं नाही. तो गोपाळांनाच मिळाला. मग ते कसले, ते काय खूप चांगले पोरं होते का? कोण पोरे चांगली गवळीयाची ताक पिरे, कोण पोरे चांगली, पण त्यांना ते मिळाला, यांना मिळाला नाही. म्हणजे योगिया दुर्लभ तो म्या देखील साजनी. आपल्याला एवढा चांगला सोहळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, पण आपण आनंद घेत नाही. हे घेतला की मग ए साते आलिया, मग सफळ झाला. संसारात 2 प्रकार आहेत, लक्षात घ्या. वास्तविक संसार कुणाचाच पूर्ण नाही, रावणाचा नाही, कुणाचाच नाही. संसार पूर्ण होतच नाही, हे लक्षात घ्या. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, चित्तीसीन त्याचा वाहू नाही. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, हे सगळे प्रमाण आहेत. पण असं जरी असलं तरी संसार बी एक जणाला भीतो. जसं सागर किती खवळला आणि सागराजवळ जर अगस्ती मुनी आले तर सागर हात जोडून उभा राहतो. कुणाला भीतो? अगस्ती ब्राह्मणाला. जववरी तववरी सागर करी गर्जना, जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही बाप. अगस्ती ब्राह्मण दिसला की सागर भीतो. एवढं देवाचं पुण्य आहे. तुका म्हणे तुम्ही देवा द्विजवंद्य, मी तो काय ही नाही आती. देवबापाच्या हातचा नैवेद्य गणपतीनं खाल्लाय. चिंतामणी देवा गणपतीशी आणा, करवावे भोजना तुझे पात्रे. हे त्यांचा अधिकार सांगताना तुकोबराय ब्राह्मणांचं महत्त्व सांगतात की यांनी संस्कृतीसाठी, त्यांच्या पूर्वजांनी एवढे कष्ट घेतलेत, म्हणून आज भजन कीर्तन चालू आहे. म्हणून देवा संत वृंदा नमस्कारीचे, का घडीजे तरी पूजीजे, हे वाचून केवी निंदीजे स्वयंवाचा. म्हणून आपल्या संप्रदायात ब्राह्मण, साधू संत, महंत, मंडलेश्वर यांना साष्टांग लोटांगण घालायला सांगितलं. कीर्तनात जरी आले, पहिला नमस्कार साधूला आहे. तुम्ही तर नेहमीच ऐकता गुरुजीच्या मुखातून, संत घरात आले आणि आपली देवपूजा चालू आहे तरी देव सारावे परते, संत पूजावे आरते. हे मनुष्य देहात काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपला आज तो विषय नाही, पुन्हा कधी सांगतो. हे सातेचं चालू आहे आपलं संसाराचं. संसार एक तर फळ देत नाही, फूल देत नाही. यया फळ ना चुंबिता, फूल ना तुरंबिता. जे काही पंडूसुता ते रुखुची. हा वृक्ष आहे आणि उलट्या खोपडीचा आहे. म्हणजे काय करतो? लालूच दाखवून नादाला लावतो आणि शेवटला अंतकाळी हाता काय नये, तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काय नाही. माणूस हाताला काही लागलं का बघते, काहीच लागत नाही. म्हणजे संसार तुम्हाला फळ देत नाही. पण संसार बी फळ कधी देतो?
एक गोष्ट, जसं त्या अगस्ती ब्राह्मणाला पुढे केले की सागर शांत बसतो, नाही तर आपल्यावर खवळतो, आपल्यावर खवळतो. म्हणून असे काही ठोक ताळे वापरायला सांगितले संतांनी की संसार बी आपल्याला भिला पाहिजे. जववरी तववरी, ऐका आता, बाधी हा संसार जव रखुमा देवीवर देखिला नाही बाप. जोपर्यंत देवाची ओळख नाही तोपर्यंतच संसार आपल्याला घाबरवतो. आलो बघ, आलो बघ, तुला संसारात मी आता असं करील तसं करील, घाबरवतो. पण जेव्हा एकदा देव आपलासा केला की मग मात्र संसारच आपल्याला घाबरतो. बघा उलट, वा, ओळखिला हरी मग धन्य तो संसारी, आणि मोक्ष त्याचे घरी रिद्धी सिद्धी सहित. त्याला मग अडचण नाही. म्हणून एक थोडासा बाहेरचा दृष्टांत आपल्या संप्रदायाचा, पण तुम्हाला लक्षात येईल. एकदा अकबरानं बिरबलाला प्रश्न विचारला की 27 मधून 9 वजा केले किती राहतील खाली. वजा बाकी दिली, गणित आम्ही कसं शाळेत गणित देतो वगैरे. अकबर म्हणला एवढं सोपं, पहिली दुसरीचे मुलं सोडवतात. 18 म्हणला त्यानं. किती म्हणला? 18. आता उत्तर बरोबर आहे का चूक आहे? 27 मधून 9 रुपये काढले, किती झाले? 18 रुपये. बरोबर आहे. पण बिरबल म्हणला फेल, नापास, गणित चुकलं, रॉंग केलं. मग अकबर आश्चर्यचकित झाला, पुन्हा करून बघितलं, पुन्हा 18 आलं. त्यानं सांगितलं उत्तर 0 येते. 0 म्हणजे शून्य. कसं काय? मग आता देवबापाच्या भाषेत सांगतो. नक्षत्र किती? 27 आकडा कशाचा आहे? नक्षत्राचा. त्याच्यातले 9 नक्षत्र पावसाचे आहेत, आणि 9 जर कोरडे गेले तर मग शिमगा शेतकऱ्याचा. म्हणून 9 जर कोरडे गेले तर बाकीच्या नक्षत्राला 0 किंमत आहे, असं ते गणित होतं. तसं जीवनातून जर देव बाजूला काढला आणि सगळंच पसारा करीत बसला, अंतकाळी उत्तर 0 येते. 0. खात्यामध्ये बॅलेन्स नाही. विड्रॉल पास होईल का? किती खेटे घाला बँकेला, मॅनेजर सांगते खात्यात बॅलेन्स नाही. होतं खात्यात बॅलेन्स. मॅन मायनस गॉड इज इक्वल टू 0. माणसानं जर जीवनातून देव वजा करून सत्कार्य जरी केले तर ते देवाला आवडत नाही. म्हणून देवानं सांगितलं, दक्ष प्रजापतीचा यज्ञ होता. आता यज्ञ करणं चांगलं का वाईट? कितीही चांगलं नाही. यज्ञो दानम तपश्चैव, 18व्या अध्यायात देव सांगतात, यज्ञो दानम तपश्चैव पावनानी मनीषीनाम. मनुष्याला पावन करणारे साधन आहेत. मग यज्ञ चांगली गोष्ट आहे. पण महादेवानं सांगितलं मला निमंत्रण नाही. आणि देवाला सोडून जर यज्ञ होत असेल, मला सोडून जर यज्ञ होत असेल तर यज्ञ सुद्धा फेल आहे. म्हणून दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस झाला. तो यज्ञ पूर्णत्वास गेला नाही. त्याचं कारण काय? देव वजा केला. त्यानं सगळं गोळा केलं पण देव वजा केला. म्हणून कोणतंही काम करा देवाला धरून करा. गुरुजीच्या भाषेत चोऱ्या मारामाऱ्या केल्या तर देवाला धरून केल्या देवानं. आपल्याला तेवढ्या पुढे जायची गरज नाही. पण आपल्या संसारात देवाला धरून संसार केला की संसार भीतीदायक होत नाही, उलट फळ देतो. अवघाची संसार केला ब्रह्मरूप,
नाही तर माऊली म्हणलेच नसते ना मग, अवघाची संसार सुखाचा करीन कसा करीन. झाला, तुम्ही तर म्हणता संसार दुःखरूप आहे, माऊली कसं म्हणतात मग, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. कारण माऊलीला त्याचं वर्म माहीत आहे. वर्म कळालं. आता एखादा माणूस झोपलाय, तो तटस्थ आहे का झोपलाय कसं ओळखायचं. एक सहजची आळशी, एक तटस्थ मानसी, दोन्ही दिसती सारखी पण वर्म जाणे तो पारखी. म्हणून त्याचं वर्म असं आहे की देव जववरी तववरी बाधी हा संसार. बाबा संसाराची भीती सामान्य शूद्र जीवाला आहे, पण एकदा त्यानं देवाची ओळख केली, जवळ रखुमा देवीवर देखिला नाही बाप, आणि एकदा देखिला की मग त्याला संसाराची भीती नाही. खुशाल त्रिभुवनात त्यानं कुठेही फिरू द्या, देव त्याचा पाठीराखा. विठ्ठला विठ्ठला. म्हणून आता 3 बाजार सांगितले. ए साते आली याचं चिंतन सुरू आहे. मनुष्य देहरूपी बाजारची एरजार बहु या भोवंडिलो काळे. म्हणजे आपल्याला खूप त्रास झाला आहे इथून मागे, आता होऊ द्यायचा नाही. आता पक्क ठरविले की झालं ते झालं. आता या बाजारला मी आलोय, पण आता बाजारात कोणत्या वस्तू निवडायच्या. इथं सगळ्याच वस्तू बाजारात असतात, पण घेणाऱ्यावर अवलंबून आहे. आणि किती पैसे द्यायचे, बाजार किती पैशाचा करायचा, किती उरून आणायचे, कुणावर अवलंबून आहे. पिशवी घेऊन जो बाजारला गेला, मग ए साते आलिया या बाजारात सगळ्या वस्तू मांडलेल्या आहेत. त्याच्यातलं मला काय घ्यायचं हे पहिल्यांदा ठरवायचं. काय घ्यायचं नाही, काय घ्यायचंय काय घ्यायचं नाही. बाजारात चांगलंही असतं आणि वाईटही असतं. त्याच्या शेजारीच कोणत्याही बाजारात इकडं खाण्यासारख्या वस्तू असतात, इकडं न खाण्यासारख्या बी असतात. कमी आहे का. आपण लाईन बघितली तर तिकडं कोरोनामध्ये तर लाईन कुणीकडे जास्त दिसली, टॅक्स यायला आहे म्हणून तिकडंच लाईन जास्त होती. तिकडं म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या. न खाणाऱ्या न पिणाऱ्या वस्तूकडं, जे खाऊ नये ते खायचं, पिऊ नये ते, तिकडं लोकांची गर्दी जास्त. म्हणून या बाजारात आल्यावर मला काय कोणता माल घ्यायचा आहे हे माझ्यावर आहे. म्हणून ए साते आलिया म्हणजे मनुष्य देहरूपी बाजारला. साते म्हणजे बाजार, दुसरं जन्म मृत्यूरूपी बाजार, आणि तिसरं संसार म्हणजे आपला प्रपंच. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आल्या, खरं आणि खोटं. त्याचंच नाव संसार. संसारात सगळं खरं नाही, सगळं खोटं नाही. कारण का संसारच खोटा काय आणि संसारच खरा काय, 2 गोष्टी आहेत. संसार खराही आहे खोटाही आहे. त्याचं कारण अर्ध खरं अर्ध खोटं याचं मिश्रण म्हणजे संसार. खरं काय तर ब्रह्मानं त्याला अधिष्ठान दिले म्हणून ते खरं आहे. कारण ब्रह्म सत्य आहे आणि ब्रह्मानं मायेचं अधिष्ठान घेतलं. आता आमच्या सिद्धेश्वरच्या भाषेत आळंदीकर जे विचारसागर वरती प्रभाकर ऐकतात त्यांना हे लक्षात येईल. ब्रह्मानं मायेचं अधिष्ठान घेतलं म्हणजे प्रकृती पुरुष एकत्र आले. मग ब्रह्मानं जर अधिष्ठान दिलं नसेल तर संसार असार आहे. पण ब्रह्म त्याला आहे, कारण हे जग निर्माण करून देव बाजूला गेला नाही, त्याच्यातच राहिला. म्हणजे उपादान कारण देव आहे आणि देव व्याप्त आहे. कसा व्याप्त आहे तुम्हाला दिसतोही नाही दिसत. यत्किंचित जगत सर्वम दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिश्च तत्सर्वम व्याप्य नारायण स्थितः. नारायणोपनिषदात सांगितलं. हां हां वा वा, जरा आवाज कमी यायला. बरोबर आहे तुमचं. म्हणजे जनी वनी अवघा देव, त्याला एकदा विश्वदेव सत्यत्वे कळालं की मग त्याला बाजूला जायची गरज नाही. मग या मनुष्य देहरूपी बाजारात आल्यावर हे काम करायचं. पहिलं एवढं लक्षात आलं तुमच्या. आता ए साते आलिया त्याच्या पुढे ओळंगा शारंगधरू किंवा ओळखा शारंगधरू. ओळखा म्हणजे ओळख करून घ्या. आता तुम्ही म्हणाल देवाची ना आपली ओळख कशी करायची, एवढं जरी चिंतन झालं तर खूप झालं. कशी करायची. विसर का पडला एक वेळ करी या दुःखा वेगळे म्हणलो आपण. दुरिताचे जाळे उगवणे पुढे आठवीन पाय हा माझा नवस. रात्री आणि दिवस म्हणलो खरं, पण करतो का नाही. नाही आपल्या आपल्या छातीवर हात ठेवून सांगायचं इमानदारीनं. करतो का आपण, कोणीच नाही करत. 2 तासासाठी आपला आशय आहे गत, तर सर्व काळसाठी कशी आहे. पण संतांना अपेक्षित काय आहे, सर्व काळ चिंतन का अल्पकाळ, सर्व काळ सर्व काळ. म्हणून तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धेच. सर्व काळ
देवाचं स्मरण राहिलं पाहिजे. ह्या काळात मी विसरलो असं नाही. ए साते आलिया ओळगा शारंग धरू म्हणजे ओळखा, ओळखी करून घ्या. शारंग धरू म्हणजे देव, देवाची ओळख करून घ्या. आणि जर देवाची ओळख करून घ्या म्हणजे हे बाजारात माल घ्या, हे नाही घेतला आपुला तो एक देव करूनही घ्यावा, ते नेविन जीवा सुख नव्हे, हे करून घ्या. आणि नाहीच एखादा म्हणला मला हे नको, नाहीच केला तर त्याचा परिणाम ए साते आलिया ओळंगा शारंग धरू. नाही तरी मग संसारू वाया जाईल रया. आलेला जन्म नाही, मी राष्ट्रपती आहे, मी मोठा आहे, ऊंच नीच हो का, ऊंच नीच हो का, भक्तिविन माती मुखी त्याच्या, असं नाथ महाराज हरिपाठात म्हणतात. ऊंच नीच हो का, भलत्या याती असं काहीतरी आहे, पुढे आहे त्याचं. रावरंक हो का ऊंच नीच याती, हां असं आहे, रावरंक हो का ऊंच नीच याती, भक्तिविना माती मुखी त्याच्या. त्यानं जर देवाची ओळख नाही केली तर त्याचा नाहीतरी संसार वाया जाईल रया. गेला का वाया? आता कुणाकुणाचा संसार सफळ झाला आणि कुणाकुणाचा निष्फळ झाला. थोडक्याचा आजी संसार सुफळ झाला गे माय, कुणाचा देखी येले पाय विठोबाचे. म्हणून तुकोबराय म्हणतात, सारथी पाऊले विठोबाची जीवे, सारथी पाऊले विठोबाची जीवे, कोणी न विसंभावी क्षण भरी, सारथी पाऊले विठोबाची जीवी, कोणी न विसंभावी क्षण भरी म्हणजे रिकामा अर्धघडी राहू नको. थोडा वेळ सुद्धा वाया घालवू नको. कारण का, काळ तुम्हाला जास्त वेळ देणार नाही आहे, त्याच टाईममध्ये काम करून घ्यायचे. कोणतं काम? जीवानं शिवाची ओळख. ए साते आलिया ओळंगा शारंग धरू. मग एकदा देवाची ओळख झाली, कधी मृत्यू होऊ द्या, काही अडचण नाही, तुमचं काम संपल. मग राहिलेलं उरलेलं आता दिवसचारी खेळीमेळी उगं जगायचं नातवंड सांभाळीत. पण एकदा त्याची ओळख करून घ्यायची. त्याच्यासाठी वेदांतात एक वाक्य आहे, म्हणजे आपले जे 4 महावाक्य आहेत त्याच्यातलं तत्वमसी एक वाक्य आहे. आता ज्यांनी पाठ ऐकलेत आळंदीत त्यांना सिद्धूसाठी थोडं सांगतो. आमचे सिद्धू भाऊ आळंदीला म्हणजे शास्त्रींच्या मुखातून पाठ ऐकतात, त्याचा मलाही आनंद वाटला. कारण तिथलं जे वातावरण आहे संस्थेचं, जोग महाराज संस्थेचं, ते म्हणजे तिथं खरा माणूस परमार्थात घडतो. काय सांगू लागलो मी? तत्वमसी. तत्वमसी हा उपदेश वेदांतातला महावाक्य म्हणून आहे. प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, हे जे वाक्य आहेत याचा अर्थ कळून घ्यायचा. म्हणजे ए साते आलिया ओळंगा शारंग धरू, नाहीतरी संसारू वाया जाईल रया. आता एवढ्याचा थोडक्यात भावार्थ सांगतो, वेळ होत आलाय. तत्त्वम असी, तेन त्वम असी, तस्य त्वम असी आणि तत्त्वम असी, त्याच्यात 3 अर्थ आहेत. तेन त्वम असी म्हणजे मी जे काही आहे तो देवामुळे आहे, एवढं माणसाला कळायला पाहिजे. तेन त्वम असी, तेन त्वम असी, तू त्याचा आहेस. कुणाचा आहेस? मी कुणाचा? अहो एकदा वराड गेलं म्हणत ज्ञानोबराय म्हणले, आणि वराडामध्ये वा नंबर 1, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्य संता, नाही दुजा अनेक मागुता का. मी वासुदेव तत्वता, त्याला अहम ब्रह्मास्मी म्हणायचं, आणि तेच तत्वमसी आहे. आता तेन त्वमसी म्हणजे त्याचा तू आहेस. मी कुणाचा आहे? अहो त्या वराडात एक वराडीन म्हणू लागले, मी कवनाची मज सांगा कोणी, वराड आलिया वराडनी. मी नेमकी कुणाची आहे? कुणाची आहे? नेमकी कुणाची? मला ओळख करून द्या. म्हणजेच ए साते आलिया ओळंगा शारंग धरू. कस्तोम कोहम, नेमका मी कोण आहे? तर मी वासुदेव तत्वता, ही ओळख करून घ्या. त्याला म्हणायचं देवामुळे मी आहे. आता त्याचा मी आहे झालं. तस्य त्वमसी, त्याच्यामुळे मी आहे. आता तुमचं खाणं पिणं बोलणं सगळ्या ज्या क्रिया चालतात शरीरातल्या, खाल्लेलं पचवणारा तो आहे, रक्त बनवणारा तो आहे, हृदय चालवणारा कोण आहे? कोणाची सत्ते चाले हे शरीर? चला सांगा म्हणले तुकोबा. कोणाची सत्ते चाले हे शरीर, कोण बोलविते हरिविन, देखवी डोळ्यानं, ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. म्हणून तस्य त्वमसी, त्याच्यामुळे मी आहे. अहो देवानं जर असहकार आंदोलन केलं तर 4 जणाच्या खांद्यावर माणसाला जावं लागतंच. का जावं लागतं? त्याच्या शरीरातून देवानं आपलं अंग काढून घेतलं म्हणजे देव निघून गेला. रामनाम
सत्य आहे. म्हणून जोपर्यंत देव माझ्या शरीरात राहतो, सर्वस्यचाहम हृदय सन्निविष्टो, तोपर्यंत या देहाला किंमत आहे. आणि एकदा गतवती वायो देहापाय भार्या बिभ्यती तस्मिन, काय मड्याच्या जवळ शेजेची कामीनं दूर राहे, कोणीच जवळ येत नाही. धन आणि भूमो पशवश्च गोष्टी, भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने, देहस्थितायाम परलोक मार्गे, देहस्थितायाम परलोक मार्ग. मग एकटाच देव, मी तव जळतसे स्मशाने, अग्नी सवे एकला. मग तिथं मायबाप असतील, बंधू असतील, येतात का? मायबापू बंधू तोवरी सोयरी, इंद्रिये जववरी वाहताती, तोपर्यंतच ते आपले आपले म्हणायला आहे. तिथं मात्र मग तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. मग त्याचा विचार आजच करून ठेवायचा, आजच गट्टा बांधून ठेवायचा. पुढची आपण आठवायचं, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. ती गत प्रत्येकाची जर होणार असेल तर आधीच तयारी करून ठेवायची. आणि मग मृत्यूसुद्धा घाबरला पाहिजे. आणि सन्मानानं त्या माणसाला मृत्यू नाही, स्वर्गात घेऊन गेलं पाहिजे, डायरेक्ट देवापाशी. त्याला कुठलेच कष्ट होत नाहीत. म्हणून आधीच ज्यानं तयारी केली, तुकोबराय सुद्धा वैकुंठाला जाताना म्हणतात, सिद्ध व्हावे सिद्ध व्हावे, असो ठावे सकळा. तयार राहा बाबांनो, ज्याला जायचंय त्यानं आधी आपली आपली तयारी करून बसा. कारण काळ सांगून येणार नाही, कधी येऊ शकतो. मग तयारी करा, म्हणजे तत्वमसी, तोच तू आहेस ह्याचं ज्ञान करून घ्या, म्हणजे वळगा शारण धरू. आता हे वेदांताच्या भाषेत झालं. आता अहम ब्रह्मास्मीचं नंतर सांगतो. प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य. म्हणून नाहीतरी संसारो वाया जाईल रया, विठ्ठला विठ्ठला. अहो, एका घरी फॅमिली ट्रिपला निघाली, ट्रिप म्हणजे फिरायला. आता सगळे गाडीमध्ये बसले, सगळे बसले, तितक्यात एक आणखी मेंबर वाढला. आता गाडीत जागा नव्हती. मग ड्रायव्हर म्हणला काय हरकत नाही, आपल्या मी थोडं वाकडं बसतो, गेअरपाशी एक माणूस बसवित आहे का नाही, ड्रायव्हर बसविला. पण आता पुन्हा विहीनबाई बी आल्या, आता त्याला कसं करायचं, बसायला आता जागा नाही, पॅक झाला. आता मग इकडल्या विहीनबाईनं सांगितलं, हा विहीनबाईचा मान आहे बाप्पा, तिला राग येते. ड्रायव्हरला धरून खाली उतरलं आणि ड्रायव्हरच्या सीटवर विहीनबाईला बसविलं. गाडी चालेल का? गाडी चालेल, ड्रायव्हर शिवाय गाडी चालत नाही. तसं आपण सगळं गोळा केलं आणि देवाची सीट बाजूला काढली, म्हणजे देव संसारातून बाजूला ठेवला आणि सगळा पसारा करीत बसलो, गाडीच चालणार नाही. गाडी चालेल का? चालणार नाही. म्हणून आपला ड्रायव्हर देव पाहिजे. आपल्या पतंगाची जी दोरी आहे ती देवाच्या हातात पाहिजे. जोपर्यंत सूत्रधार पक्का आहे तोपर्यंत पतंगानं कुठेही फिरू द्या, आकाशात मोकळं फिरायचं, काही अडचण नाही भक्ताला. असो ऐसा कोठे आठवची नाही, मस्त राहतो भक्त. तुष्यंतीच रमंतीच, गीता त्याचं वर्णन करते. अशा अवस्थेत राहतो तो, त्याला काही घेणं देणं नाही, ब्रह्मीभूत झालेला असतो, फिरतो. कारण त्याला विश्वास आहे, माझा सूत्रधार देव आहे, माझ्या आयुष्याची दोरी देवाच्या हातात दिली आहे. आणि जोपर्यंत तारीशी तरी तारी अथवा मारी, तुला जे करायचंय ते कर, कुणाला काय घडेल ते घडो, या शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे. आम्ही मात्र त्या देवाला धरलं. म्हणून माझं आयुष्य, माझी आयुष्याची दोरी देवाच्या हातात सोपवली की मग तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, मग ये साथे आली याची बेजारी नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि ज्यानं कबाड वज गोळा केलं नाही, आता मला आलू बी घ्यायचे बाजारात, चिप्सचे दिवस आले, महिला मंडळाचे 10 किलो आलू, आवरणा बी बाईला वज, पण तरी बी हाव जास्त. म्हणजे बायालाच बोलून नाही, आपल्यालाही हाव आहे. सगळ्यात मनुष्य मात्र आला की त्याला मरण अलीकडं हाव आहेच की नाही, माणसाला सुटतच नाही. अहो, आद्य शंकराचार्य म्हणतात, तोंडात दात जरी नाही राहिले तरी आशा नावाचा पिंड त्याला सोडत नाही. आशा नावाचा पिंड कुणाला सोडत नाही. अहो, ह्याचे तोंडात म्हणजे जटिलो मुंडी लुंचित केस, किंवा त्याची अवस्था एका ह्याच्यामध्ये चरपट पंचरिकामध्ये शंकराचार्य सांगतात की त्या अवस्थेला जरी गेला, दिनमपि रजनी सायं प्रात शिशिर वसंतो पुनरायात,
काल क्रीडती गच्छन्त्यायो, हां हे सांगायचं. तदपि न मुंचत्याशा वायू, तरी सुद्धा आशा नावाचा वायू त्याला सोडत नाही. यद्यपि लोके मरणम शरणम, पण तदपि न मुंचती पापाचरणम, मरण पत्करतील पण पापाचरण सोडत नाहीत लोक, कधीच देवाचं भजन करीत नाहीत. एकदा तरी जन्मामध्ये गेयम गीता नाम सहस्त्रम, इकडं लक्ष द्या थोडं नामदेवराव. गेयम गीता नाम सहस्त्रम देयम श्रीपती रूपमजस्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीन जनाय च वित्तम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. शंकराचार्य सांगतात कधीतरी भगवद्गीता वाचा, कधीतरी गहन अरण्यातून बिल्वपत्र आणा, गंगेचं पाणी आणा, महादेवाचा अभिषेक करा. ते मात्र करत नाही माणूस, आणि मग आयुष्यभर सगळं केलं तर ततक्किम ततक्किम ततक्किम, त्याला काहीच फायदा नाही. अहो देवाकडे जर मन लागतच नसेल मनुष्याचं, तर मनुष्य जन्म नाही. या संसारात किती बेजार झाला, तोंड फुटस्तोर जरी संसार केला तरी त्याचा उपयोग नाही. म्हणून ततक्किम ततक्किम ततक्किम, त्याचा काय उपयोग आहे? देवाकडे जर मन लागत नसेल तर त्याचा उपयोग शून्य. विठ्ठला विठ्ठला. आता ह्या किती वाजले? 10-15 मिनिटं. चला, तुकोबराय ज्ञानोबराय म्हणतात की या संसारात आल्यावर आता देवाची ओळखी करा, इथपर्यंत आपण आलो. हे साते आली आहे, या बाजारात आलोत, ओळंगा शारंग धरून, नाहीतरी संसार वाया जाईल रा, एवढं लक्षात घेऊन. लटिका व्यवहार सोप्या भाषेत, ज्ञानोबरायच्याच सोप्या भाषेत. सर्व हा संसार वाया एरझार हरिवीन, हरीला सोडून कामच करायचं नाही, त्याला धरून कामं करायची, मग संसार आपला सुखाचा होईल. आपल्या प्रारब्धाप्रमाणे संचिताप्रमाणे जे पुण्य भोगेतील ते भोगून सारायचे आणि देवाचं नामचिंतन करीत राहायचं. मग एक दिवस असा येतो की जगाचा मालक सांगतो की हा भक्त माझा आहे. एक बार कहो तुलसीदास मेरा है. तुलसीदास देवाला म्हणले मी सगळं केलं, पण अनेक देवाकून प्रमाणपत्र आलं नाही, सही झाली नाही सर्टिफिकेटवर की मी देवाचा भक्त आहे. लोक म्हणतात हा मोठा भक्त आहे, गंध लावतो, माळा एवढ्या मोठ्या माळा जपतो, कीर्तन करतो, भजन करतो, कोण म्हणतात लोक. पण देव आणखी म्हणला नाही की हा भक्त आहे. देवाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागेल. जसं देवबापाकडे आपण लग्नपत्रिका घेऊन जातो, दोघायच्या बी, नवरा नवरीच्या. मग आता मुलीच्या आणि मुलाच्या म्हणजे वर आणि वधू 36 गुण जुळले तर त्यांचं लग्न टिकतं. किती गुण जुळावं लागतात? दोघायचे 36. म्हणून 12व्या अध्यायात सुद्धा देवानं भक्ताचे 36 गुण सांगितले. भक्त आणि देव एकरूप होण्यासाठी दोघायचं जर लग्न व्हायचं असेल तर भक्ताकडे किती गुण पाहिजे? 36 गुणाची माळ पाहिजे. तर मग मी त्या भक्ताला वरतो आणि ते येईपर्यंत वाट बघा. मला देवाशी लग्न करायचे पण देव तयार नाही ना, नवरदेव तयार पाहिजे. नवरी तयार आहे हो बासिंग बांधून. नवरदेव म्हणतो माझी 8 आहे, तुझे 36 माझे 36 जुळले पाहिजे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी संतुष्ट सतत योगी यतात्मा दृढ निश्चया मय्यर्पित मनोबुद्धीर यौ मद्भक्त समे प्रिय. असे आता 12व्या अध्यायातले वाचा तुम्ही. 36 बरोबर गुण आहेत. म्हणून देवाशी संलग्न व्हायचं असेल तर भक्तही त्या जोडीचा पाहिजे. मग मी भक्त तू देव ऐशी करी. आता दोघं झाले. पुन्हा जर आणखी देवातच एकरूप व्हायचं असेल, काही 2 प्रकारचे भक्त आहेत. एक म्हणतो देवा मला तुझं पद घ्यायचं नाही, तुझा बनून राहायचे. साखर होण्यात मजा नाही, साखर खाण्यात मजा आहे. म्हणजे मला भक्तच ठेव, मला तुझ्या स्वरूपात घेऊ नको, मला काय कर भक्तच ठेव. असं द्वैतवादी भक्त म्हणतो आळंदीकर. आणि अद्वैतवादी भक्त शंकराचार्य काय म्हणतात? नाही, मी आणि तू दोघात भेद नाही, तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. तू आणि मी एकच आहोत. कसे एकच आहोत? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. देवा तू आणि मी ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
आपण दोघं वेगळे नाही. तू मोठा पूर्ण, मी लहान पूर्ण, पण आपण पूर्ण आहोत. असा अद्वैतवादी भक्त मानतो. द्वैतवादी म्हणतो मी भक्त, तू देव ऐसे करे. मला तुझ्यात मिसळायचं नाही, मला साखर होऊन राहायचं नाही, साखर खायची. मला साखर होण्यात मजा नाही, साखर खाण्यात मजा आहे. हा द्वैतवादी भक्त. पण दोन्ही भगवंताला मान्य आहे. विठाला विठाला. म्हणून आता थोडक्यात सांगतो की ह्या संसारातून देव तेवढा घ्या. बाजारात गेल्यास काय घ्या? येथे सार भगवंत. ज्यानं देव आणला बाजारातून तो भक्त यशस्वी आहे. बाकी फलकट तो संसार. बाकी नासक्या वस्तू किती गोळा केल्या, काचकुरं गोळा केले, उपयोग आहे का? म्हणून शाश्वत कोण आहे? अहो हे नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता. गरज जरी पडली तर सर्वस्व द्यावं, पण देव साध्य करावं. साधावा तो देव सर्वस्वाचे साठी. साधावा तो देव सर्वस्वाचे साठी. प्रारब्ध तुटी क्रियमान. साधावा तो देव सर्वस्वाचे साठी. प्रारब्ध तुटी क्रियमान. मग कासयाने पुन्हा संसार. बीजाचे अंकुर दग्ध होती. जिने दिले त्याशी द्यावा पिंडदान. उत्तीर्ण चरण धरुनी व्हावे. पुन्हा पुन्हा संसाराला यायची गरज नाही. म्हणून एसा ते आली या ओळंगा शारंग धरू. नाही तरी संसार हो वाया जाईल रया. हे अभंगाच्या प्रथम चरणात आपल्याला येथे सार भगवंत एवढं लक्षात ठेवा. आता तुकोबाराय म्हणतात, एका साधकानं असं विचारलं की मग आमचे मायबाप आहेत, गणगोत आहेत, यांचं काय करायचं? यांचा तर मला मोह राहणारच आहे, यांचा मोह राहणारच आहे. त्यावेळेस ज्ञानोबाराय अभंगाच्या ध्रुवचरणात आता इथं थोडंसं आपल्या बुद्धीमध्ये संभ्रम होण्याचा शक्यता आहे. भ्रम असं कसं सांगितलं असेल ज्ञानोबरायांनी? कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. हे कुणासाठी उपदेश आहे लक्षात घ्या. आईवडिलाची सेवा करावी. आईवडिलाजवळच सर्व तीर्थ आहेत. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोणकी. मग जर आईवडील, कारण देवच कुणासाठी आलाय? पुंडलिकाच्या आईवडिलाची सेवा पुंडलिकानं केली. मग आईवडिलाची सेवा पुंडलिकानं केल्यामुळं पितृसेवा पुण्य लादला निदान. भक्त ब्रह्म सनातन अंग संगे, त्याच्यासाठी देव आला. आणि तो आपल्याला पुंडलिकानं आणला म्हणून सोपा झाला. पंढरपूरला येऊन उभा राहायला, आपल्याला दर्शन घ्यायला सोपं. कुणामुळं तरी कुणाचा फायदा? गोदावरी आणली गौतम ऋषींनी, जटा आपटल्या ब्रह्मगिरीवर, त्याला ब्रह्महत्येचं गोहत्येचं पातक लागलं. वा, बहुत काय बोलू पैगा. हा, येरा समजता ओहळ जगा. मग आता गौतम ऋषीनं गोहत्येचं पातक घालण्यासाठी महादेवाला प्रसन्न केलं. महादेवानं ब्रह्मगिरीवर जटा आपटल्या नाशिक त्र्यंबकेश्वरला. तिथून गोदावरी आली आणि उसाला पाणी, तुरीला पाणी, सोयाबीनला पाणी आपल्या. फायदा कुणाचा आहे? आपला आहे.
मग एका भक्तानं केलं की त्याचा फायदा एवढ्या जणांना होतो. त्यांनी आणली ही गोदावरी गोहत्येचं पातक घालण्यासाठी, म्हणून गौतमी म्हणतात तिला, आपली गंगाखेडची गोदावरी. आणि तिकडली गंगा जी भागीरथी आहे उत्तर भारतातली, हरिद्वार ऋषिकेशला, ती कुणा आणली? वा, भगीरथानं आणली. तो भगीरथ सुद्धा इक्ष्वाकुकुळातलाच राजा होता आणि पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी 4 पिढ्या तप केले, तेव्हा गंगा आल्या. तिचं महत्त्व कळत नाही आपल्याला, आपण त्या गंगेत सगळा कचरा टाकतो, तिचं पावित्र्य सुद्धा जपत नाहीत. अहो, ती स्वर्गात होती गंगा. भगीरथ राजाच्या 4 सगर पुत्र कपिल मुनीच्या शापानं मृत झाले. आता त्यांचा उद्धार कसा करायचा? मग त्याचा पुत्र दिलीप, अंशुमान आणि 4थ्या पिढीत भगीरथ झाला. 4 पिढ्या प्रयत्न केले, 3 पिढ्या यायला तर प्रयत्नानं गंगा आलीच नाही. पण भगीरथाला प्रसन्न झाली. पण गंगेनं सांगितलं, मी येते पृथ्वी तलाव, पण माझा ओघ एवढा जास्त आहे की तो तुम्हाला सहन होणार नाही. मग काय करा? भगवान शंकराला प्रसन्न करा. मग शंकरासाठी पुन्हा तप बघा, तेव्हा गंगा आल्या. तिचं महत्त्व तर लक्षात आलं पाहिजे. मग पुन्हा महादेवाला प्रसन्न केलं भगीरथानं. किती तप केलं असं? उगच त्याला नदीला भागीरथी म्हणत नाहीत गंगेला, ती साधारण नदी नाही, स्वर्गातून आणले भगीरथानं. म्हणून भगीरथ प्रयत्न करावे लागतात, तेव्हा भागीरथी येते. तेव्हापासून शब्दच पडला. प्रयत्न कसे पाहिजे? आता हे विद्यार्थी आहेत आमचे मंगेश, भगीरथ प्रयत्न करावे लागतात, तेव्हा नोकरी लागते, तेव्हा अभ्यासामध्ये सुद्धा अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. पण अभ्यास करताना ओले मूळ भेदी खडकाचे अंग, मग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. अभ्यास कारण अभ्यास तुका म्हणे, अभ्यास करावा लागतो. त्याचा अभ्यास केल्याशिवाय हां वा, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. हां हां वा, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. हे सोपं नाही ना. त्याच्यासाठी तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान, मग ज्ञानिनस्तत्वदर्शिना. अशा महापुरुषाजवळ जर गेलं, मग ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. मग तिथं ते तर सेवा हा दारवंटा. मग काय काय सांगितलं ज्ञानोबरायने त्याचे. मग ते प्राप्त करण्यासाठी सुद्धा कुणालाही प्राप्त होत नाही. श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर संयतेंद्रिय. श्रद्धावान असला पाहिजे, जितेंद्रिय असला पाहिजे, त्यालाच ज्ञान मिळते. नाही तर ज्ञान सुद्धा अंगावर फुटते. एखादा पंडित होतो, पण त्याला पुन्हा भक्ती नको वाटते. मग भक्ती असेल, ज्ञान असेल तर आम्हाला पाहिजे, नाही तर भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी. मग त्याला वाटायला लागतं माझ्यासारखा ज्ञानीच कोणी नाही. त्या गर्वामध्येच तो जातो. मग गर्वामध्ये झाली सर्व हानी. किती जरी 4ही वेद मुखोद्गत वाणी, पण गर्वामध्ये झाली सर्व हानी. मग तिथं मात्र सांभाळावं लागते. म्हणून तर ज्ञानालाच जास्त सांभाळावं लागते. सामान्य माणसाच्या मागं अहंकार लागत नाही. नवल अहंकाराचे गोटी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी. पण सज्ञानाचे झोंबे कंटी, नाना संकटी त्याला जपावं लागतं. म्हणून अहंकार आला नाही पाहिजे. म्हणून तर नामदेवराय मागतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझे आ विष्णुदासा. आम्ही ज्ञानही मिळवावं आणि त्या ज्ञानानं परमात्मा जाणावा आणि तुझी भक्ती आम्हाला प्राप्त व्हावी, असं देवा तू आम्हाला दे. हे संतांचं मागणं आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे थोडक्यात ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. थोडक्यात सांगतो आता सूत्र रूपानं. आता गणितात जसे सूत्र असते, टाइम संपलाय. म्हणून कवनाचे मायबाप का सांगितलं तर मोह आपल्याला होतो. मग मायबाप सुद्धा जरी त्यांची सेवा करायची, कारण आपण प्रपंचात आल्यावर आपलं विहित कर्म करावं लागतं. स्वे स्वे कर्मण्य भिरता संसिद्धीम लभते नरा. जे वाटेला आले ते कर्म करा. आईवडिलाची सेवा करा, पत्नीला चांगलं करा. कारण तुमचा संसार एकनाथ गिरिजेसारखा असेल तर श्रीखंड्या रूपानं देव घरी येईल. म्हणून लक्ष्मी नारायण परमार्थ करा. दोघं जणांना परमार्थ करा. कीर्तनाला येतानाही जोडीला संघच आणायचं. दुसरीकडे युवायाकडे जाताना, जवयाकडे जाताना जोडीनं जाता. आणि कीर्तनात एकटे कसे, इथं सुद्धा लक्ष्मीनारायण म्हणजे दोघांमध्ये ते उतरलं पाहिजे. म्हणून त्याला तेव्हाच ती लक्ष्मीनारायण जोडी शोभते. लक्ष्मी सहित शोभे नारायण, असं आपलं सुद्धा असलं पाहिजे. म्हणून परमार्थ करत असताना या गोष्टी लक्षात घ्या. आई वडील सोडून द्या असं ह्या चरणात म्हणले नाहीत. बरेच जण म्हणतात कवनाचे मायबाप मध्या वाऱ्यावर सोडून गोट्यात झोपवायचं का मग आई वडिलाला. तसा अर्थ नाही की हे बी फार काळ ह्यांच्यासाठी
सेवा कर, पण ज्ञानाच्या बाबतीत पूर्णपणे आईवडिलावर शास्त्र सांगते अवलंबून राहायचं नाही. कारण ते कदाचित लावणी मोह संसारी गोविती, तुला काय करतील, संसारात ओढीतील. म्हणून तर मदालसा म्हणते लहान लेकराला पाळण्यात टाकूनच पहिल्यांदाच ती बाई उपदेश देते. पुढे लय अवघड आहे. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा. चुकलं का थोडं? हा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा, अमंगळ तिचा बांधा. हा, उलट झालं. स्मरे त्या हरिहरा शरण जा गोविंदा. शेवटचं चरण मध्ये स्मरे त्या हरिहरा शरण जा गोविंदा. बाळा, या संसारात जर आलास ना तू, स्मरे त्या हरिहरा. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय भजनाशी उरले ते पाहे काय, हे जरा लोकांना सांगा. विनोद सांगितला कीर्तनात की झालं. ह्या गादीवर सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, मग श्रोते बोर होऊ द्या, झोपू जाऊ द्या, काय अडचण नाही. लोकांसाठी कीर्तन नाही. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ज्याला पालन करायचे त्यानं करा. नाथ महाराजांना मर्यादा घालून दिले गादीला. आगाव शब्द बोलू नये आणि वाणीमध्ये इतर प्रपंचामधलं किंवा इतर उदाहरणं घ्यायचीच गरज नाही. एवढा साठा संतांनी दिलाय, तेच सांगा विठ्ठला. ते येत नसेल तर भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. मग खाली बसून ऐकावं. खाली बसून सगळ्यात श्रोता चांगला. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. महाराजाचं चुकलं तरी अडचण, त्याचं काय चुकणार आहे? आता श्रोत्याचं काय चुकल का? माझं तरी इकडं तिकडं होईल. आताचं प्रमाण पुढचं मागे झाला तुकडा आमचा अमंगळ बांधा. पुढचा आधी आला ना आठचा पुढी झालं की नाही, मागं पुढी. आता ही चूक आहे की नाही माझी? पाठांतरातली चूक आहे. मग तुमची चूक झाली काही ऐकणारेच. आता काही जणाला तर पत्ताच नाही समजा काय चूक झाली का. स्वर इकडे गेला का तिकडे गेला का. विठाला विठाला. चला, म्हणून कवनाचे मायबाप कवनाचे गणगोते ह्या बाबतीत सांगितले. मृग जळवत जाईल या बाबा, हे सुद्धा फार काळ तुला साथ देणारे नाही. कारण हे ह्या फेऱ्यात अडकलेलेच आहेत, ह्या जगात राहतात. हे जगच कसं आहे, हे नाशिवंत आहे, मृत्यू लोक आहे. इथं कोणी अमर होणारा नाही, सगळ्याला मृत्यूला प्राप्त व्हावं लागेल. म्हणून तुला जर मृत्यूच्या ह्या जन्म मृत्यूरूपी फेऱ्यातून सुटायचं असेल तर संतांकडे जा, देवाकडे जा. फार काळ आईवडिलावर अवलंबून राहू नको. म्हणून कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. आणि ते सुद्धा फार मायबाप बंधू तोवरी सोयरी जो इंद्रिय जोवरी वाहतात ती. पुत्रबंधू कांता संपत्तीचे गणगोत जे आहे ते बाकीचे पुत्रबंधू कांता संपत्तीचे, तेही सांगितलं. तेही फार काळ येणार नाहीत. एवढंच काय, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोय रे भली भली. म्हणून कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. गणगोत सुद्धा नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. वाट पाहू नको. एखादा राजा जरी असला तर ते तुला सोडवू शकत नाही. सोडविल यमापासून या कोण, फक्त करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. तिथं सुद्धा कामाला येते. सोडविल यमापासून या, भक्ती मात्र कामाला येते. कुठे? इथं करा. आणि इथला विसा तिथं पण चालतं. इथलं चलन स्वर्गात पण चालते, परलोकातही चालते, इहलोकातही. असे एकच चलन आहे, ते म्हणजे भक्ती. विठ्ठला विठ्ठला. नाही तर तुम्हाला अमेरिकेला जाताना नोटा बदलून घ्याव्या लागतं. तिकडे डॉलरमध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि तिकडून इकडे येताना आपले पैशामध्ये कन्वर्ट करावं. पण हे चलन असं आहे, डायरेक्ट परलोकातही चालते आणि इहलोकातही चालते. म्हणून इहलोकातही कामाला यावं, परलोकातही आपल्यासोबत यावं, अशी एकच वस्तू आहे, ती म्हणजे भक्ती. आणि आपलं कर्म. आपलं कर्म कर्मानुगो गच्छती जीव एका, मग मी सांगितलं. म्हणून आपण भक्ती केली, कर्म चांगलं केलं, पुढे 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 आपलं क्रियमान चांगलं झालं की संचित बंद पडते, प्रारब्ध तयार होत नाही, भोग भोगायची गरज नाही, आराम त्याचा देह, त्याला दुःख येत नाही, दुःखाचं दर्शनच होत नाही. पण ह्या सगळ्या क्रिया त्याला खंडन कराव्या लागतात. आगा कर्मी जे उरावे, मग काही जर उरलं तर ते सुखदुःखी फळावे, ते भोगावया यावे देहाय. मग पुन्हा जसं जडभरीत राजाची थोडीच वासना राहील, पण वासनेच्या संगे पुन्हा यावं लागलं जन्माला, हरणी गर्भा गेला. म्हणून वासना, ज्ञानदेव म्हणे वासना हे खोटी आणि नाम यज्ञ मिठी दिदलिया विरे, हे तुकडा महत्वाचा आहे. नाम यज्ञाला मिठी मारली, जसं त्या
मार्कंडेय मुनीनं, मार्कंडेयानं काय केलं, 16 वर्षात त्याला मृत्यू येणार होता, पण मृत्यू जवळ आला की त्यानं महादेवाच्या पिंडीलाच मिठी मारली. आता यमधर्म दूताला सांगितलं, दूत आले, त्यांनी घेऊन जाऊ लागले, पण महादेव आले, म्हणले माझ्या जवळ जो भक्त आला त्यानं मला मिठी मारले, तुम्हाला नेता येत नाही का? अंतकाळी का होईना, चकली होकली का होईना, असो नसो भाव, आलो तुझी या ठाया, आलो मी आता एकदा, मग आता मला वाया जाऊ देत नाही देव. कारण का, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती, त्याची दुर्गती होऊ शकत नाही. न मे भक्त प्रणश्यती, देवाचं वचन आहे. आणि मग त्याला कल्पवर आयुष्य दिलं. अल्पायुष्य होता तो दीर्घायुष्य झाला. कशानं? नामयज्ञ मिठी दिदलिया विरे, असा नामाचा महिमा आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल. आता मृग जळ दिसे साचपणा आहेसे, खरं दिसतंय पाणी असल्यासारखं. मग हरण काय करते, त्याला वाटते पाणी आहे, उन्हाच्या दिवसात झळया लागतात, त्याला वाटते हे पाणी आहे. पण खोटियाचे पिशे ऊर फोडी, त्या खोट्या आशेनं तो धावत जातो आणि ऊर फुटून मरतो. कोण? हा मृग म्हणजे हरिण. म्हणून त्याला मृगजळ म्हणायचं. जे नसतंय पण दिसते, असल्याचा भास होतो. मृगजळ दिसे साचपणा आहेसे, म्हणजे खरं वाटतंय पण खरं तसं आपल्याला जे खरं दिसतंय ब्रह्म सत्य आपल्याला वाटत नाही. देव दिसला नाही म्हणते माणूस सरळ, आणि संसार प्रपंच दिसालाय म्हणून खरा, पण डोळे तुमचं तुम्हाला खरं दर्शन करून देत नाहीत. खरं दर्शन संताकडे जावं. अदृश्य दर्शने संताची या. मायबापाकडे गेलं, मायबाप ते दर्शन करून देऊ शकत नाहीत. म्हणून कवनाचे मायबाप, कारण ते सोडवू शकत नाहीत, त्यांना मर्यादा आहेत. त्याच्यात एखादा बाप असेल खूप चांगला, ते त्याच्याकडून व्यासासारखा जर बाप असला तर शुक्राचार्याला घरीच ब्रह्मज्ञान, पण असं सर्वत्र शक्य नाही. म्हणून सद्गुरूकडे जावं, ते ज्ञान ग्रहण करावं, ते ज्ञान पचवावं, आणि मग अधिकार प्राप्त होतो इतरांना सांगण्याचा. माझ्याकडेच नाही, मी इतरांना काय सांग. म्हणून अशा साखळीनं जर गेलं तर ते योग्य होतं. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल लया. आता पुढचे चरण होणार नाहीत, फक्त मी अर्थ लावून देतो तुम्हाला. दुसरं आणखी कशाला सांभाळायचं तर विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. आता विषय आहेत, एकदा भजन करा सांगतो. विठाला एकदम 5 मिनिटात. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, किती विषय आहेत? 5. 5 विषयानं माणसाचा नाश होतो. कुणाकुणाचा झाला? शब्द या विषयानं हरणाचा नाश झाला. हरणाला जर संगीत ऐकलं तर ते संगीताला लुब्ध होते आणि त्याला शिकारी पकडतात. हे झाला शब्द विषय. वा, नादे लुब्ध झाला मृग, तेने विसरला. हां, मग हे कुणाचं गत झाली? मृगाची. कशामुळं? शब्द या विषयामुळं. आता स्पर्श या विषयामुळं हत्तीनीला स्पर्श करण्यासाठी जातो, पण मधात एक खड्डा खोदलेला असतो, तिच्या नादानं जायला जातो, त्या खड्ड्यात अडकतो. स्पर्श या विषयानं हत्तीचा नाश केला. रूप, पतंगाला वाटते की दिव्याचं रूप खूप चांगलं आहे, त्याच्यावर झेप घेतो आणि मरतो. रूप या विषयानं पतंगाचा नाश केला. रस, माशाला वाटते गळाला लावलेलं तेवढं आपण खावं, तृप्त व्हावं, पण त्याला हे माहीत नसते की लावलेल्या आमिषाला गळ लावलेला आहे आणि तो आपला घसा पकडणार. आमिषाच्या ह्यानं जातो आणि मात्र गळ घशाला अडकतो, मासा गळाला अडकतो. मग कोणत्या रस या विषयानं माशाचा नाश झाला. आता राहिला गंध. आता गंध, भ्रमर म्हणजे काय? भुंगा कमळामध्ये जातो आणि एवढा सुगंध घेण्यात मध्ये रमतो, जसं आपण संसारात रमलो. भ्रमर गुंतले सुमन कळिके. मग ते सूर्यविकासिनी कमळ असते, रात्री बंद, सूर्य उगवला की उघडतं. पण ह्याला बंद झाल्यावर भानच राहत नाही. वास्तविक भलतिया काष्ट कोरडे, भ्रमरभेदी कोडे. हां, वा, परी तो कलिके माझी सापडे कोवळी घेणी. आता त्याला ते कमळ बाहेर भुंग्याला पार करून यायला काय अडचण आहे? एवढा चंद्रसेनेचा जन पलंग कोरला, भुंग्यानं कोरला की नाही, त्याला कमळ कोरणं अवघड आहे का? पण तो त्या
कशामध्ये अडकलाय? गंध ह्या विषयात अडकलाय. आता हे एक एक प्राणी नष्ट झाले, 5 विषयानं 5 विषय आहेत. माणसात तर हे 5ही एका जागी आहेत. आता माणसाची अवस्था, एखादं माकड असावं म्हणले, त्याच्या अंगात भूत यावं, म्हणजे अंगात यावं, त्याच्या भूत संचारावं आणि त्याला वरून दारू पाजवावे, तर यद्वा तद्वा भविष्यती, त्याचं भविष्य कोणीच सांगू शकत नाही काय करेल. तसे माणसात हे 5ही विषय आहेत. मग पण माऊली म्हणतात, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. बेगडाच्या बाहुलीचा रंग जातो, विषयात सुख क्षणिक आहे, शाश्वत सुख नाही. थोडा काळ तुम्हाला बरं वाटतं विषय भोगताना. विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. म्हणून विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. आभराची सावली जाईल रया. आभाळाची सावली किती वेळ राहते? अल्पकाळ टिकते. तसं हे विषय सुद्धा अल्पकाळ माणसाला नादी लावतात, आणि एवढे नादी लावतात की देवाचा विसर पडतो. मग विसरली तया थोर झाली हानी. विसरला की तिथंच माणसाची हानी होते. लॉस म्हणजे तोटा होतो, तोटा होतो. मग माणसाची एवढी हानी होते, तो विषयात रमून जातो. पुन्हा मग त्याची गती काय? गती तेची मुखी नामाचे स्मरण. अधोगती जाणं विनमुखता, तो खाली यायला लागतो, अधोगतीकडे जातो. म्हणून विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल रया. एकदा प्रेमानं विठोबा रुक्माईचं मधलं भजन घ्या. सर्वांनी हात वर करा. मुखानं नाम, हातानं टाळी. महादोषाची होळी विठोबा. करण्यासारखं भरपूर आहे, पण आता वेळ झालेला आहे. शेवटच्या चरणाचा अर्थ सांगतो फक्त. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, आणि स्वप्नीचे चेले जायला रे. आता तुम्हाला स्वप्न पडलं, आमच्या अनंतराव गुरुजीला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तुम्ही खूप श्रीमंत झालात, ऐश्वर्य संपन्न झालात, आणि जागे झाल्यानंतर ते ऐश्वर्य राहील का तुमचं? कारण ऐश्वर्य कुठलं आहे? ते स्वप्नातलं आहे. पण चेले म्हणजे जागं झाल्यावर ते राहत नाही. किंवा स्वप्नात काही दिसू द्या चित्रपट, ते जागेपणी पुन्हा नाही राहत. म्हणजे ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, पण स्वप्नीचे चेले जाईल रया. आता रया म्हणजे वाया जाईल रया, असा त्याचा अर्थ धरायचा. ते फार काळ राहणारं नाही, म्हणजे ते स्वप्नातच बरं वाटतं. जे काही असेल, चांगलं वाईट स्वप्न असो. कारण जेने ध्यानी भावना भावीजे, डोळा लाकत खेळ देखीजे, तेची स्वप्न. तेच माणूस जे चिंतन करते ते स्वप्नात त्याला बरं वाईट, कुठं घाबरला काय. आणि ह्या मनामध्ये अनंत जन्माचे संस्कार असतात. कधीच तरी उडी मारतात ज्ञेय मनातून, आज्ञेय मनातून. एवढंही सोपं नाही त्या मनावर कंट्रोल. कारण चंचलम ही मना कृष्ण प्रमाती बलवत दृढम. कुणीकडं कधी जाईल, काय काय करीतो या मना परिनायके नारायणा. किती जरी मन लावण्याचा प्रयत्न केला तरी करू नये त्याची करी विवंचना. नेऊ पतना आदरिली कानोबराय म्हणतात. मग या न्यायानं अभ्यासेनं तू कोणते वैराग्येनच गृह्यते. अभ्यास शिकवून मनाला वैराग्य शिकवावं लागतं, आणि प्रयत्नपूर्वक मन देवात लावावं लागतं. बऱ्याच माणसाची समस्या आहे, महाराज आम्ही परमार्थ करतो, ज्ञानेश्वरी वाचतो, गाथा वाचतो, भागवत ऐकतो, गीता वाचतो, वेद वाचतो, उपनिषद वाचतो, पण तरी आमचं मन देवात लागत नाही. काय कारण असतं? तर मनाला हा भक्तीचा रंग प्रयत्नपूर्वकच लावावा लागतो. कुणालाही ते लागत नाही, फार दिवस लागते त्याला. देवसुद्धा म्हणतात ना, अभ्यासेनं तू कोणते प्रयत्न कर, वैराग्येनच गृह्यते. आहे ठीक आहे, वाऱ्याची मोठ बांधणे इतकं चंचल आहे म्हणून मन, एवढं चंचल आहे. वारं त्याची मोठ कोणी बांधू शकत नाही, तितकं मन चंचल आहे. तर ऋषी मुनी जपी तपी संन्यासी यांनी मन लावण्याचा प्रयत्न केला, त्यांचे अनुभव आहे ते. विठाला विठ्ठल. म्हणून ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले,
स्वप्नीचे चेहिले जाईल रया, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून देवाची जर ओळख केली आणि देव आपला केला, त्याचं ज्ञान, परमात्म्याचं तत्वमसी ह्या वाक्याचं ज्ञान करून घेतलं तर जीवाचं सार्थक आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, मग विठ्ठलाची एक देखलिया. असा सार अभंगाचा थोडक्यात भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण विस्तार ज्ञानोबरायलाच माहीत, आपल्याला त्या अभंगाचा संपूर्ण विस्तार करता येत नाही. कोणी किती म्हणला मी ह्याचा असा विस्तार करतो, तसा विस्तार करतो, ज्ञानोबरायला अपेक्षित संपूर्णपणे जरी नाही झालं तर त्यांच्याच भाषेत, भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या भाषेत तो अभंग बसून जशी ज्ञानोबरायने बुद्धी दिली तसा चिंतन करण्याचा प्रयत्न केला. बडवणीकर सगळ्या मंडळींनी, लहान लेकरू असून सुद्धा आवडीनं, तुम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत आणि मी जरी गुरुजी असलो तर तुमच्या विद्यार्थ्यांचा म्हणजे तुमच्या मुलांचा. आता वास्तविक मी बडवणीमध्ये 4-5 वर्ष इथं सेवा केली, बरेच विद्यार्थी इथं आहेत. आता आमचा मंगेश आहे, मला वाटतं आपल्या बॅचमधल्या सगळ्या पोरांना भगवद्गीतेचे 4-4, 5-5 अध्याय आम्ही शाळेतच पाठ करून घेतले. आणि माझा तर संकल्प होता की 18 अध्याय पोराकडून करून घ्यायचे. त्यांना आजही त्रिकाल संध्या मुखोद्गत आहे. 18 अध्यायामधले 4-5 काही ना काही ते म्हणतात आणि ते आपल्या हातून भगवंत कार्य करून घेत असतो. मुलांना हे बी संस्कार, शालेय शिक्षणाबरोबर संस्कारही महत्त्वाचे आहेत. कारण उद्याची ही पिढी आहे, नाही तर उद्या आज जसं आपल्याला पक्वाजाला अडचण पडली, आता गावात तरुण पोर आहेत का, कातकरवाडीहून जाऊन गाडीवर त्यांना आणावं लागलं आणि त्याच्यामुळं कीर्तन थोडं लेट झालं. म्हणजे ही समस्याच आहे की नाही. मग ह्याच्यासाठी संस्थेत थोडे विद्यार्थी असतील, थोडं लई जरी शिकलं तर त्याला शालेय शिक्षणाबरोबर ह्याचाही गंध येतो. आणि दुसरं म्हणजे माणूस म्हणून जगण्यासाठी त्याला ह्या आयुष्यात मला काय करायचं आहे आणि कशासाठी मी जगतोय एवढं तरी कळलं ना, त्याला देवाची ओळख होईल. मग हे आत्मारामाची ओळखी केली की झालं त्याचं काम. म्हणून ज्ञानी जे असतात ते फार काळ जगण्याची इच्छा करत नाहीत, आपलं आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूपात विलीन करतात आणि मग कधी मृत्यू त्यांना घेणदेण नसते. ते ताबडतोब आधी महत्त्वाचं काम पूर्ण करून घेतात, कारण वेळेच्या आधी जवळ हे सकळ सिद्ध आहे तवरच करून घेतात. आणि पुन्हा नाही, कारण या देहानं ते साधन साध्य करायचे, लवकर करायचे, करावी तातडी परमार्थाची. एवढा सार लक्षात घ्या. पण असं समजू नका की हा उपदेश माझा आहे. नो, हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मे तुका म्हणे. किंवा पायाच्या प्रसादे, त्याचंच चरण, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी, पण मज क्षमा करणे संती. नो, हे अंगभूत युक्ती. जे काही आहे ते ज्ञानोबरायचा प्रसाद आहे. आता हे तर गाव असं आहे, मी तर म्हणतो तुम्ही एवढे भाग्यवान आहेत. वास्तविक मला आज विचार आला, ही गादी गुरुजीचीच आहे. खरं बडवणीकरांनी प्रेम करावं तर लाड गुरुजीवर करावं, आतोनात प्रेम. मी एवढं सांभाळणारं गाव बघितलं नाही. आणि खरोखर तुम्हाला परमार्थात आज महाराष्ट्रात गुरुजीसारखं तत्त्वज्ञान आम्ही ऐकतो, एवढं फिरतो, सगळ्यांचे कीर्तन ऐकतो, आपण स्वतः कीर्तन भजन करतो, तरीसुद्धा मला वाटत नाही गुरुजीसारखं व्याकरण, गुरुजीसारखा वेदांत, गुरुजीसारखे शास्त्र समजून सांगणं, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी. आणि आपल्या गावाला हा ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. तर गुरुजींचं इतकं आदरातिथ्य आपण करावं की गुरुजींना सामान्य माणूस समजू नये, इतके त्यांच्यामध्ये पावर आहे. आणि संत नव्हती जगा माणसा त्यासारखे, आपल्यासारखं त्यांना समजू नये आणि त्यांचं श्रवण सतत करावं. जितके दिवस गुरुजी येतील, जितक्या जास्त प्रमाणात येतील, खरोखर ऐकावं. कारण आपण भाग्यवान आहेत. पुन्हा पुन्हा तुम्हाला आता ऐकायला आम्ही नवीन कीर्तनकाराचं बघायलो, विनोदाच्या पलीकडे काही नाही, संसार, आताच्या गप्पा, याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा वेदांतच ऐकायला भेटणार नाही. असं मी तर म्हणतो बडवणीकराला, पुढच्या पिढीला गुरुजीसारखं पुन्हा चिंतन ऐकायला भेटणार नाही. हे माझे शब्द आहेत, बघा तुम्ही. कारण नवीन कीर्तनकाराकडं हे ज्ञान नाहीच जे गुरुजीकडं आहे. मग गुरुजी आपल्याला लाभले, मला तर मनापासून अभिमान वाटतो, तुम्हाला तर वाटतोच, तुम्ही ते दाखवूनच दिलेलं आहे. म्हणून आज वैकुंठवासी ज्ञानोबा दशरथ मुंडे यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त झालेली सेवा ज्ञानोबारायच्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण राहू. ज्ञानेश्वर